दुबईवरून आलेत ना. ठेवलं ते येणार मॅडम मोकांनी वार शिकवते बाहेर काढू पाहिजे मागून इकडून निघायची जायची घेऊन गाडी देशमुख सरांचे पोरग आम्हाला कॉलेजला शिकवायला होतं आळकुटीला घंटा वाजवायची तुम्हाला त्या गिंबलची सवय ना लागलं मला असं थोडी जावा ती व्हिडिओ येत नाही ना आमच्या सरांना. त्याला म्हणा शिकून घे नाही तर सोडून द्यावं ना तेवढं येत मी तुम्हाला म्हणलं ना. मानवरती ना करू चला जा खाली करा अगोदर यायला पाहिजे पहिले येऊ ना पहिले यायला पाहिजे माझा स्वभाव असा संतानांना भेटले रस्त्याने पाय पाय चालले होते त्यांना बसून गाडीत ठेवलं आणि त्यांना पहिली पार्टी जर गेटच्या आत आली तर 2 पार्ट्या 15 ऑगस्टला गेटच्या बाहेरच असतात. किती बॉम्बला लाऊड स्पीकरवरून नाही इथे तसं नाही. एक जिन्सी पण नाही तो तुम्ही गावातल्या दिंडीत पंढरीत कशातच जाणून नाही दिला. त्या शाळेला शिक्षक भेटले पुढे जाऊ शकतो सर शाळेमध्ये शिक्षकांमध्ये कधीच बरीचशी मंडळी देवराम चौधरी वगैरे बोलून यायची त्यांच्याकडे पाहिजे ते दान करायचे ते हात नाही लावायचा. इथं बघा दादा स्माइल ठेवा. ना हा 1 2 3 घेऊन आपण सॉरी लाडका विद्यार्थी तुम्हाला अरे छान छान काय नाही लपलं
मी बाळासाहेबांची चिरंजीव कन्या आजीने आमच्या आदरची बाकी नाही मिस सगळ्यांना थोडा स्पीड रेडी? समोर पहा सर्वजण एकदा. समोर लक्ष, मागे जा. समोर पहा इकडे. समोर लक्ष. समोर पहा, समोर. वेट असेच थांबा. ओके, आता सरांना पुढे पाठवा, तुम्ही मागे या सर्व. रेडी घ्या बरं का. हा या सोबत या सगळे. अगोदर शिक्षक या फक्त आहे ना, तुम्ही या म्हणा. तुम्ही शिक्षक अगोदर या अगोदर. रेडी? दोघी या. रेडी? 1 2 3 गो. या. या या या. या 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 पुढे, या पुढे. ओपळगड. या या या. सगळे हाय करा. दोनदा करा. बस इथे करा. हाना एखाद्याला. चल तिकडे नका पाहू, तिकडे पहा, तिकडे. रेडी? चला चला सर, चला सर. हो आणि आजच्या कार्यक्रमाची आन बान शान असलेल्या सर्व माजी विद्यार्थी सर्वांच्या एकाधिक परिणामांमुळे आपण सर्व विद्यार्थी आज इथपर्यंत पोहोचलो आहोत.
म्हणूनच आपल्या सर्व शिक्षकांशिवाय हे स्नेहसंमेलन पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही सर्व आमच्या विनंतीला मान देऊन येथे उपस्थित झालात त्याबद्दल मी आपले सहर्ष स्वागत करते. शिक्षण, करिअर, नोकरी, मुले बाळे या साऱ्या धकाधकीच्या काळात शाळेतील सर्व मित्रमैत्रिणी विखुरल्या जातात. कित्येक वर्ष तर भेटही होत नाही. फोन तर दूर, पण कुठे असेल आता तो आणि कुठे असेल आता ती, असं करत शेवटी तो आज दिवस उगवला. काय करणार ना, काही केलं, व्हॉट्सअप ग्रुप बनवला, तुषारने लीड केलं आणि शाळेत यायची. बाकी त्यांचं माहीत नाही, पण मी तर रात्रभर झोपलेच नाही. तर आज आपण जे आहे कामाच्या धावपळीतून थोडा वेळ काढून आपण सगळे एकत्र जमलो आहोत. आजच्या आपण या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. श्री गोपीनाथ पावडे सर यांना मी अध्यक्षस्थानी विराजण्यासाठी विनंती करतो. मित्र तुषार चौधरी यांनी जे अध्यक्षपदाची सूचना मांडली त्याला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. तरी पुन्हा पुन्हा त्या आठवणींचे उमाळे आपल्या काळजात दाटत राहतात आणि तेच उमाळे पुन्हा एकदा आपल्याला मातृभूमीकडं, त्याचंच उदाहरण म्हणजे आजचं गेट टुगेदर 2002. आणि ह्याच कृतज्ञतेच्या भावातून शिक्षकांना सुद्धा बोलावणं, त्यांचा यथोचित सन्मान करणं. तिथे बस समोर. भारत माता की वंदे खरा तो एकची धर्म जगाला सार सत्याचे पराधी प्राणही द्यावे. एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. सर्वांनी टाळ्या वाजवा. ट्रॉफी दिसली पाहिजे. समोर पाहिजे सर, समोर पाहिजे कॅमेरात. लुक स्माइल. सर्वांनी टाळ्या वाजवा. समोर पाहिजे. ट्रॉफीला हात लावून समोर पाहिजे. स्माइल. सर्व माझी शिक्षकांना आपण सन्मान चिन्ह. यानंतर श्री आहेर सर सर्वांनी टाळ्या वाजवा. सर्वांनी परत एकदा टाळ्या वाजवा.
त्यानंतर आपल्या गावचे माजी सरपंच गावाला राहून घेतले यानंतर आपल्या बालवाडीच्या शिक्षिका आपले कवी देवादादा झिंजाड हे देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यामध्ये मी सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. ओके डन. समोर पाहिजे समोर लक्ष स्माईल. ओके. आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत या ठिकाणी. शेख सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तुमचे ते वर्ग शिक्षक होते. असो टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान. एक मिनिट समोर. माझे हे आहेत म्हणायचे गाईडलाईन आहेत. जोरदार टाळ्या वाजवत. ही माझी रूपा छोटी यायची पळत पळत माझ्या घरी सोनू बरोबर. हा तुझ्या पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. जीवनात खूप मोठं झालं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत. छान. हां तर सर म्हणतात माझा विद्यार्थी माझा अभिमान. जसे त्यांनी आमच्या प्रवीणदादा झिंजाड यांचा त्यांनी सत्कार करावा आणि त्यांनी कृपया सत्कार स्वीकार करावा. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायत. गुरु शिष्यांची भेट. दुकानाचे सगळे सामान सरांना माझा मान आणि सन्मान. सरांची मुलगी नाझनीन शेख हे उपस्थित आहेत. त्यांचे खूप खूप समोर पाहिजे. सर्वांनी पटापट एका समोर पाहिजे. दररोज सुप्रिया सोपान. समोर बा. रुपाली दिलीप झिंजाड. सरांच्या पेक्षा पण अशी वजन कमी करावं लागेल बरं का. समोर बा. त्याला उठून घ्यायचं ॲक्च्युली आपल्याला मिटिंगला बोला. समोर बा. ओके. झिंजाड. समोर पहा. समोर पहा. माऊली पप्पा कसे रे मस्त आहे ना. जेव्हा माझे ट्रान्सफर झाले. दिशा इन्स्टिट्यूट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कमलेश गायकवाड प्रगतशील शेतकरी. पाटाला एक दुकान आहे. हां समोर पाहिजे. तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला होता. आम्हाला मागे टाकलं होतं तेव्हा. 23 वर्ष मला ओळखलं आणि वर्षा नाही.
एजन्सीमध्ये काम करत आहेत. बोलते कवितेच्या माध्यमातून. एक एक इयत्ता पार करत बाल प्रवास कसा सुरेख होता. एक एक इयत्ता पार करत बाल प्रवास कसा सुरेख होता. काठावर का पास होईना वर्ग माझा स्वर्ग होता. वर्ग माझा स्वर्ग होता. गणिताचे असे कट्टी नेहमी इंग्रजीशी अघोषित सत्याग्रह होता. मराठीशी ती मनापासून स्वागत करतो. आपल्या व्यस्त जीवनातून आपण वेळ काढून या ठिकाणी एकत्र आलात त्यासाठी मनापासून आभार. उज्ज्वला मॅडम झाले, तिकोने मॅडम, पावडे सर, आयर सर, या सर्वांनी आमच्यावर खूप मेहनत केली. आमचा पाया पक्का करून घेतला. सिंह गर्जना दिशा दिशातून घुमते रे. टुगेदर या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि त्या निमित्ताने आपल्याला आपल्या वर्ग शिक्षकांना भेटण्याची संधी मिळालेली आहे आणि खूप छान प्रकारे आपल्याला शिक्षक होते. एकदम ज्यावेळी जिथं चुकी असेल तिथं फटके पण भेटत होते आणि जिथं शेंगदाणा घालत होते धिंगाणा. म्हणजे हे गाणं आठवतं मला, एवढं नाही, पहिलंच कडवं आठवतं फक्त. हो चालेल, सरांनी बनवून दाखवलं तरी चालेल. सरांचा आवाज पण अजून आहे तसाच आहे. ज्यावेळेस त्यांनी सावधान आणि विश्राम म्हटलं ना, म्हटलं आपले सर आले. म्हणजे असं आपलेच सर, अजून पण आपलेच वाटतं ते. म्हणजे मी फक्त ग्रुपवरती एवढे हसलोय आणि एवढे काय काय बोललोय, त्याला काही लिमिट नाहीये. खूप छान वातावरण, खूप छान असा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम मुलांनी आयोजन केलं वाटतं. मी माझ्या मित्रांसाठी थोडक्यामध्ये 2 लाईन बोलन कविता. दुःख अडवायला उंबऱ्या सारेखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारेखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारेखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारेखा. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशा सारेखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारेखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारेखा. खूप असं पुढे सुचल्याशिवाय गुरुजी, तर तुम्ही फार भावूक झालात. आता सगळे कोण नेव्हीत आहे, कोण पोर्ट ट्रस्टला कामाला आहे. त्या लेकींसाठी जोरदार टाळं झालं पाहिजे, कारण पुरुषांपेक्षा जास्त आहे. शाळेतही जास्त होत्या. पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो, पण जिल्हा परिषद शाळेसारखा एखादा दुवा आपल्याला एकमेकांशी सतत जोडत असतो. आणि मराठी शाळा हे जोडण्याचं प्रतीक आहे, तोडण्याचं नाही. ज्यावेळेस शेख सरांच्या फॅमिलीचा सन्मान होत होता ना सर, माझं ऊर भरून येतो. आणि त्यावेळेस 2 ओळी सुचल्या, 1000 असतील धर्म तुमचे, लाख असतील जाती. मॅडम, 1000 असतील धर्म तुमचे, लाख असतील जाती, शेवटी जिच्यात मिसळायचं ना, एकच असते माती, एकच असते माती. आणि त्या मातीचे पान फेडायचं काम आपण अजन्म करत असतो. आई बाच्या सावलीत कवळ्या कोंबान वाढाव, कोरड बाळूत देऊन आई झोपली वल्याव. बारी मोडली दुःखाची त्या बापाच्या जीवाव. आई पोटास जाळून उभ आयुष्य यटाळी, येता संकट घराव बाप कष्टानं पिटाळी. येता संकट घराव बाप कष्टानं पिटाळी. तेच लागता पायाला आई चालत राहिली. तेच लागता पायाला आई चालत राहिली. पोर झोपता उपाशी होई बापाची काहिली. पोर झोपता उपाशी होई बापाची काहिली. ढोर मजुरी करून राखला आदर, किडा कुकवाचा वाडी तिन राखला आदर. पाठी पेन्सिल देऊन मांडी सुखाची गणित. आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याची तिचं कल्याण होईल त्यासाठी या समर्पित ओळी आहेत.
पाटी पेन्सिल देऊन मांडी सुखाची गणित बाप खपला दुसऱ्याच्या अरणीत बाप खपला दे ग थोडं कोड्यास तो भाकर काय केली ग दे थोडं कोड्यास थोडशाला काय नाही अहो चूल पेटवायला काडी नसायची घरात बरोबर का नाही यांच्या गिरणीतून पीठ झाडून आणायचं चाळायचं कुणी पाहू नये म्हणून रातचं आणायचं करी उसन पासन त्याच्या जखमांची कीव ताहो फोडून रडली लेक जाताना सासरी ताहो फोडून रडली लेक जाताना. आणि आज या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे पण शब्द नाही भेटत. मी पुढचं एज्युकेशन माझं मुंबईत झालं, पण ज्या 4थी पर्यंतच्या आठवणी होत्या त्या आठवणी पुढच्या राहिलेल्या पूर्ण शिक्षण घेताना पण आम्हाला कधी आठवत नाहीत सर. शेख सरांनी शिकवलेली एबीसीडी नव्हते, बऱ्याचशा भावांकडूनच त्यांचे नंबर घेऊन आम्ही या ग्रुपमध्ये ॲड केले. अजून काही मुली ग्रुपमध्ये बोलल्या सुद्धा नसतील 2 वाक्याच्या पुढं, पण ते आज इथं हजर झाल्यात त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. पण मला जे बोलायचं होतं ते शेख सरांनी जे काही आम्हाला घडवलं आहे, त्यांचा जो शिकवण्याचा हे होता, जी पद्धत होती ती म्हणजे जे काय होमवर्क बोलू शकतो किंवा इंग्रजीचे शब्द एवढं कधी बोललेली नाही मी. बाहेर आमचे जे बचत गटाची वगैरे मीटिंग असते त्याच्यामध्ये थोडंफार बोलणं होतं, पण एवढं काही हे होत नाही. साठी अतिशय नटून थटून आलेला आहात, प्रत्येकाचं वस्त्र वेगळं आहे. कार्यरत आहे. माझे काही मित्र, माझी एक मैत्रीण पोलीस आहे, मला खूप अभिमान आहे. असं होतो पहिल्यापासून शेख सर आल्यापासून मी इंग्लिशमध्ये माल खाल्ला, पण इंग्लिशमध्ये एकदम पक्का झालो. आता मी BA कम्प्लीट केले पण एकदा पण नापास नाही झाले. आणि सर्वांच्या अथक मेहनत आणि वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील तर त्यावर मात करून होता तो अजून खूपच मोठ्या प्रमाणात तो काटा आला. नंतर 5वी पासून आम्हाला शेख सर हे आमचे वर्ग शिक्षक म्हणून त्यांनी पदभार जो चालू केला ते महत्त्वाचं. थकलो पण टिकलो ते महत्त्वाचं. रडलो पण घडलो ते महत्त्वाचं. पडलो पण धडपडलो ते महत्त्वाचं. आम्ही उरलो पण पुरलो ते महत्त्वाचं. आणि आम्ही हरलो पण बहरलो ते महत्त्वाचं. इथे आल्या ना त्या गोष्टी जाणवतात. सरांनी लेझिम शिकवलं असेल, दत्तांची आरती आमची प्रत्येक गुरुवारी व्हायची. 2 ते 4 मध्ये आम्हाला 2 तास ब्रेक असायचा. सगळे फुलं वगैरे जमा करून यायचे. हार कारखिंडीचा आठवतो तो काळ सोन्याचा. 23 वर्षानंतर जमलो पुन्हा भरला आनंद गगनाचा. शेख सर शिकवायचे इंग्रजी गोड, कधी कविता, कधी नाच, कधी लेझिम. गुरुवारी दत्तांची आरती, पवित्र वाटे ती घडी. मन शांत व्हायचं तेव्हा ज्ञानाची मिळे नवी छडी. झिंजाळ मॅडम, पावडे सर, इतिहास त्यांचा गोड. 5वी ते 7वीचे दिवस आठवतात, डोळ्यात येती ओढ. सर्व शिक्षक होते प्रेमळ, शिस्तीत माया भरलेली. शिक्षणासोबत संस्कारांची मिळाली आम्हाला जोडी. मित्र सारे अजून तसेच प्रेमळ मदतीला धावणारे. आज भेटून झाले मन भरून, क्षण अनमोल जपणारे. शिक्षकांमुळे झाली आहे. आमचे वर्ग शिक्षक शेख गुरुजी यांच्याबद्दल काय बोलू मी आता. हो, एकदम अंगावर काटा उभारायचा. कधी अभ्यास करावाच लागला नाही. मी पण मॉनिटर होते, माझे पण उपमॉनिटर कोणतरी त्याच्यात पण हे करायची, त्याच्याकडे चिंचोबरं घ्यायची. नवनाथला सर खूप मारायचे म्हणून मी त्याचं सगळं बरोबर द्यायचे. आणि चिंचोड मॅडम त्यांनी वर्गात एंट्री केली ना, फळ्यावर फक्त धड्याचं नाव असायचं, हातात पुस्तक नाही. नागरिक शास्त्राचं तो भारताचा नागरिक असावा, त्याची वयाची 18 वर्ष. हे सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे.
अरे चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा पडवावा, अज्ञानी तो पडवावा, अरे थेंब आम्ही तर सागर हे, अरे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. खूप वाटतं की जी आज तुम्ही या पदावर आहात मुलांना, तुम्ही माझा अभिमान आहात. शिक्षक होतो कणविले हायस्कूल संगमनेर भाऊसाहेब थोरात विद्यालय, असेच विद्यार्थी होते. आणि 25/11/95 पावडे सरासमवेत या गारखेडी गावात आलो. त्या देवळात आमची शाळा असायची. त्या मारुतीचं दर्शन आम्ही घ्यायचो, पण मनात चुरचुर असायची की ह्या गावात एक संकुलन असावं. म्हणून कैलासवासी रावजी नाना, शंकर नाना, त्यानंतर नामदेव आबा झिंजाड, आमचे गुलाबदादा, अशी ही टीम केलं सर. कोल्हे सर, आज जे संकुलन उभं आहे आमच्या पावडेवरच्या आल्यावर म्हटलं, या शाळेमध्ये आल्यानंतर माफी मागतो, पण आज जे तुम्ही उभे आहात ते शिक्षा. तुषारचा नंबर आला पारनेर तालुक्यात स्पर्धा परीक्षेमध्ये, माझी गाडी कानूरला पंक्चर, परंतु विद्यार्थी जीवनी आवड दुसरं साधन करून त्या केंद्रावर उभं राहिलो. त्याचं अक्षर नुसतं मोत्यावानी होत. सचिन झिंजाड, तुषार झिंजाड, त्यानंतर आपला शिक्षक प्रवीण गायकवाड, या मुलांनी त्यावेळेला झेंडे आटके पार लावला. व्यापारी आहे, चांगला दुकानदार आहे, चांगला एक नागरिक आहे गावचा. त्याच्यानंतर मग 25/11/1995 ते 15/7/2008 मध्ये कोल्हे गुरुजीने पुढे नेले. रोपटे लावले इवलेसी, त्याचा वेल गेला गगनावर. मुलांना येईल ते सुद्धा आकाशाला गवसने घातल्याशिवाय राहणार नाही. सकाळची वेळ होती पाट्याची. लसूण बटाटा, लाल लाल टमाटा, कांदा लसूण बटाटा, लाल लाल टमाटा, खेळत होते लंगडी लपाछपीने उंच उडी, खेळत होते लंगडी लपाछपीने उंच उडी. आता हरिश्चंद्रची पिठी लागते मागं त्याला. अरे कांदा लसूण बटाटा, लाल लाल टमाटा, खेळत होते लंगडी लपाछपीने उंच उडी, खेळत होते जंगडी लपाछपीने उंच उडी. लाल लाल टमाटा, अरे कांदा लसूण बटाटा, लाल लाल टमाटा, अरे खेळत होते लंगडी लपाछपीने उंच उडी, खेळत होते लंगडी लपाछपीने उंच उडी, अरे खेळत होते लंगडी लपाछपीने उंच उडी, खेळत होते लंगडी लपाछपीने उंच उडी. वटाणा फुटाणा शेंगदाणा घालीत होते धिंगाणा, फुटाणा शेंगदाणा घालीत होते धिंगाणा, अरे वटाणा फुटाणा शेंगदाणा घालीत होते धिंगाणा, वटाणा फुटाणा शेंगदाणा घालीत होते धिंगाणा. आजीबाईची मोडली जो चालत आल्या झपाझप, आजीबाईची मोडली जो चालत आल्या झपाझप, अरे आजीबाईची मोडली जो चालत आल्या झपाझप, आजीबाईची मोडली जो चालत आल्या झपाझप. वाटाण्याची धरली मान, वाटाण्याची धरली मान, फुटाण्याला चापट पोळी, फुटाण्याला चापट पोळी, अरे वाटाण्याची धरली मान, फुटाण्याची धरली मान, अरे फुटाण्याला चापट पोळी, फुटाण्याला चापट पोळी. पळून गेली सगळी टोळी, पळून गेली सगळी टोळी, अरे पळून गेली सगळी टोळी, पळून गेली सगळी टोळी. कांदा लसूण बटाटा, लाल लाल टमाटा, कांदा लसूण बटाटा, लाल लाल टमाटा, अरे खेळत होते लंगडी लपाछपीने उंच उडी, खेळत होते लंगडी
उंच उडी अरे खेळत होते लंगडी लपाछपीने उंच उडी खेळत होते लंगडी लपाछपीने उंच उडी. धन्यवाद, सगळे लहान झाले. गायकवाड अरे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. अरे माधव गोविंद तेरो नाम सबको सन्मति दे भगवान. माधव गोविंद तेरो नाम सबको सन्मति दे भगवान. अरे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. जमले भुका लागला तुम्हाला. अरे जानक अरे मी म्हातारा झाले. अरे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सीताराम 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 सीता राम राम जय जय श्रीराम. मी प्रथम तुमचे सर्वांचे अभिनंदन आणि आभार मानतो. एक कृतज्ञता हा आपल्या संस्कारामधला एक महत्त्वाचा भाग आहे आणि जिथं आपण कृतज्ञता किंवा कृतज्ञ होतो तिथं निश्चितच समोरच्या माणसाला त्याची समाधान मिळतं. हे सूर्य चंद्र तारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे आई तुझ्या पुढे बी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जरासी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. माझी रथा कशाला जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी. And ear and mouth and nose, eyes and ears and mouth and nose, head, shoulder, knees and toes, knees and toes, knees and toes. त्याची अजूनही आठवण येते की खरोखर अतिशय हुशार आणि टॅलेंट बॅच होती. नामदेव भाऊंची नीलू, रेश्मा ह्या माझ्या त्यावेळेच्या विद्यार्थिनी अति. आणि असं झालं की ते प्रेम नकळत तुमच्यावर जादा झालं गेलं. मी सन 2001ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखिंडीमध्ये शिक्षणातले मी ज्यांना माझा आदर्श मानते ते माझे सर्व पाहुणे. कारण हा ताई अतिशय सुंदर असा कार्यक्रम या बॅचने ठेवलेला आहे. घेतलेला हा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने त्यांचे आदर्श शिक्षक श्री गुरुजास्तीन पावडे गावामध्ये माझी पोस्टिंग झाली. 2092 पासून 2003 पर्यंत त्यांना ही परिसर डेव्हलप करताना जे जे कार्यकर्ते होते त्याच्यातले बरेचसे कार्यकर्ते. त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना शाळेच्या वतीने धन्यवाद देईल. पण सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू विनंतीला एक आठवड्यापूर्वी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि ते उपस्थित राहिले. वंदी नजर डोळ्याने पाहिन रूपे तुझे राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. समोर पास समोर. सर एक फोटो घेतला एक व्हिडिओ घ्या. 1 2 3 काय बोलायचं सांगा. भारत 2 3 स्टार्ट. भारत माता की जय. वंदे
थँक्यू. स्माइल ठेवा सगळे. चालू दे दोन उशीर झालेला आहे त्यामुळे छडीचा प्रसाद हा इकडे नाही पाहिजे. कॅमेरात पाहून आला. अश्विनी दया पमा आणि स्वीटी दुकानावर बसली होती काय चला छान अभ्यास झाला गोवा तुम्ही शब्द पाठ आहे तुमची आणि तुमची हिंदी काढतो आता परत सोनू हरगित उशीर काय केला तू तर छडी नाही घेतली. चला व्हेरी गुड सर व्हेरी गुड. टाकायचे आपल्याला बाकी काय तेच सावकाश सावकाश सावकाश. गणेश नीलम बाळासाहेब. Yes, sir. नाजनीन चांदशेख. सुप्रिया सोपान जिंदार. Yes, sir. Ashwini Sadarav Chaudhary. Yes, sir. Yes. हाँ. Musical chair. Yes. What is your favorite person? My mother, favorite person. Yes. मॅडम चला सगळ्यांनी माझ्या पाठीमागं पोएम म्हणायची आहे. दोनच ओळी घेणार. हळूच या हळूच या हो हळूच या हळूच या हो हळूच या हळूच या हो हळूच या गोरी सडे गोविंदूचे पडती सडे हिरव्या पानांतून वरती हिरव्या पानांतून वरती या हो हळूच या हळूच या हो हळूच या. ओके. तडकता बिजलीचा अवतार तडकता बिजलीचा अवतार झेले ढालीवरती वार हो चमके शिवबाची तलवार तडकवरती वार आला अफजल हा चालून घेतला प्रतापगड अवतून केले शिवबाला आव्हान केले शिवबाला आव्हान गेले शिवबा घाबरून केला अफजलने हा वार शिवबा
झाला होशियार, शुभ झाला होशियार, शुभ झाला होशियार, शुभ झाला होशियार, क्षणात अफजल केला ठार, अफजल केला ठार, क्षणात कडकता बिजलीचा अवतार, बिजलीचा अवतार, झेले ढालीवरती वार, झेले ढालीवरती वार. हो जाऊ मारली मिठी पळा पळा पळा. झापूक
दुसरं करायचं नाही ते कलर संपला. काही पुरुष